ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना फक्त 1 वाटी मैदा आणि साखर वापरून अतिशय घरच्या घरी न फसणारी अशी जिलेबी करणार आहोत। तुम्ही एकदा जर ही पद्धत वापरून जिलेबी केली ना तर अगदी सहज तुम्हाला ही जिलेबी बनवता येईल, इतकी जास्त सोपी पद्धत सांगणार आहे। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता त्यासाठी इथे मी 1 वाटी घेतली आहे। इथे कोणत्याही वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता, वाटी किंवा पेल्याचं किंवा छोटा डबा असेल ना तर त्याचं सुद्धा माप घेऊ शकता। आणि एक पातेलं घेतलेलं आहे। आता पातेलं शक्यतो जे हुबट असं असेल ना, खोलगट पातेलं, ते पातेल्याचा इथे वापर करा। आता जी वाटी मी सुरुवातीला तुम्हाला दाखवली होती ना, बघा त्याच वाटीने आपल्याला इथे 1.5 वाटी साखर घालायची आहे। पाहू शकता अगदी त्याच वाटीने मी 1.5 वाटी मोजून साखर पातेल्यामध्ये घातलेली आहे। आता साखर थोडीशी पातेल्यामध्ये पसरून घ्यायची आहे आणि पुन्हा तीच वाटी वापरून आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। तुम्ही इथे माप पाहू शकता, 1.5 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। अगदी हे जर योग्य प्रमाण ठेवलं ना, तुमची जिलेबी कधीच फसणार नाही आणि तुम्ही घरच्या घरी एक 10 मिनिटांमध्ये जिलेबी तयार कराल। आता बघा पाणी टाकून झालेलं आहे। आता गॅसवरती हे पातेलं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। नंतर यामध्ये अगदी मी थोडासा फूड कलर घातलेला आहे। फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला, पण फूड कलर घातल्यामुळे ना जिलेबीला अगदी बाहेर जिलेबी जशी मिळते ना अगदी तसा रंग येतो। आता गॅस फास्ट करून आपल्याला याला छान अशी पाकाला उकळी आणून द्यायची आहे। पाहू शकता इथे साखर अगदी संपूर्ण पाकातली विरघळलेली आहे, पाण्यातली साखर। आता फक्त एक 10 ते 15 सेकंदासाठी इथे मी पाक उकळी करून घेतला आहे आणि नंतर ना गॅस लगेचच बंद केला आहे। आपल्याला इथे एक तारी वगैरे पाक करायचा नाही, फक्त चांगली खळखळून उकळी आणायची आहे आणि गॅस इथे लगेच बंद करून घ्यायचा आहे। आता गॅस इथे बंद केलेला आहे। तोपर्यंत थोडा वेळ आपण पाक थंड करायला ठेवला आहे। तोपर्यंत बघा इथे आपल्याला एक वाडवं घ्यायचं आहे किंवा कोणतंही भांडं बाउल वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता। ज्या वाटीने सुरुवातीला साखर पाणी वगैरे मोजून घेतलेलं होतं ना, अगदी तीच वाटी इथे मी घेतलेली आहे। आता बघा त्या वाटीने मोजून 1 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून वगैरे घ्यायचा आहे आणि नंतर ना यामध्ये आपलं जे घरचं तूप असतं ना किंवा विकतचं तूप, ते यामध्ये मी 1 चमचा घातलेला आहे। आता इथे बघा इनोचा वापर करायचा आहे आपल्याला। 1 पाकिट इनो आपल्याला संपूर्ण लागणार आहे 1 वाटीसाठी। फक्त इनो वापरताना ना आपला जो फ्लेवरचा नसेल ना तोच वापरा। आता इनो घातल्यानंतर ना आपल्याला हे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही जिलेबी करायला ना अगदी सोपी आहे, तुम्ही ज्याला स्वयंपाक येत नाही ना ते सुद्धा ही जिलेबी करू शकतात, इतकी जास्त सोपी पद्धत सांगितलेली आहे। आता बघा हाताने अगदी छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा जी वाटी आपण सुरुवातीपासून मोजून घेत आहोत ना, अगदी त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे। पण पाणी टाकताना आपल्याला संपूर्ण पाणी लगेच घालायचं नाही, अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हाताने हे मळून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालते आणि हाताने छान असे हे मिक्स करून घेते। व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं। तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। आता पाहू शकता बोलता बोलता आपलं पीठ अगदी छान असं मी मळून घेते। हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। यामध्ये ना थोड्याफार गुठळ्या होतात, अगदी थोड्या थोड्या गुठळ्या राहिल्या ना तर काही हरकत होत नाही, फक्त खूप जास्त गुठळ्या यामध्ये ठेवायच्या नाही। व्हिडिओत दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। आपण यामध्ये इनो घातल्यामुळे बघा बॅटर अगदी छान फ्लफी होतं। आता इथे मी पुढे सांगणार आहे आपल्याला संपूर्ण पाणी किती लागलं आहे। 1 वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला इथे आणि त्यातलं किती पाणी उरलेलं आहे ना हे सुद्धा पुढे दाखवणार आहे। बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते। अजून इथे मला अगदी थोडंसं बॅटर घट्ट वाटतंय ना, त्यामुळे अजून मी 1 ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि अगदी हाताने या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे बघा अगदी असंच बॅटर आपलं तयार झालेलं पाहिजे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी जर अगदी व्यवस्थित ठेवली ना तर तुमची जिलेबी अजिबातच फसणार नाही। आतमधून अगदी छान पाकदार रसदार होईल आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होईल। तुम्ही एकदा जर हा व्हिडिओ पाहिला ना तर नक्कीच हा व्हिडिओ संपल्या ना ही जिलेबी करायला घ्याल।
आता बघा इतकं पाणी उरलेलं आहे. आपण जे सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं होतं ना, त्यातलं इतकं पाणी उरलेलं आहे. आता माझ्याकडे इथे पायपिंग बॅग नव्हती, त्यामुळे मी घरामधलेच एखादी पिशवी घेतली आहे. आता ती पिशवी वरनं थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि नंतर हे बॅटर जे आहे ना ते सगळं यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं आश्चर्यच वाटलं असेल नक्कीच, कारण की इतकी झटपट अशी जिलेबी बनवणार आहोत आपण. फक्त सुरुवातीला 1.5 वाटी साखर घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून छान असा पाक त्याचा उकळी करून घेतला आहे. नंतर 1 वाटी मैद्यामध्ये 1 चमचा तूप घालून ते छान असं फेटून घेतलेलं आहे. इतकी जास्त सोपी जिलेबीची ही रेसिपी आहे ना, तुम्ही एकदा जर केली ना तर बाहेरून जिलेबी कधीच विकत आणणार नाही. आता इथे मी बघा जिलेबीचं जे आपण बॅटर होतं ना ते एका पिशवीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि पाठच्या साईडला त्याला मी एक रबर लावून घेतला आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ना ते खाली निघणार नाही. आता पुढच्या साईडला अगदी छोटंसं टोक करून घेतलं आहे आणि ही जिलेबी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता मी सुद्धा इथे पहिल्यांदा जिलेबी करत आहे ना, त्यामुळे माझ्याकडून थोडीफार ही जिलेबी तुटत आहे. पण जो दुसरा घाणा आहे ना तो अगदी छान होतो, अगदी छान जिलेबी करता येते. सुरुवातीला हात बसत नाही, पण नंतर ना आपण जसजसं करत जातो ना तसतसे अगदी छान गोल गरगरीत जिलेबी आपल्या तयार होतात. पाहू शकता अगदी तेलातून आरामात वर आलेल्या आहेत ह्या जिलेब्या आणि अगदी छान फुललेल्यासुद्धा आहेत. आता मीडियम गॅसवरती ह्या जिलेब्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही, अगदी मीडियम गॅसच इथे ठेवायचा आहे. आणि नंतर न बघा याची एक साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. अगदी या पद्धतीने अगदी छान कुरकुरीत आपल्या ह्या जिलेब्या तयार होणार आहे. 1 ते 2 मिनटं लागू शकतात तळायला. तर इथे बघा अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत. आता लगेचच आपल्याला तेलामधून ह्या जिलेब्या काढून घ्यायच्या आहेत आणि जो पाक आपण कोमट करायला ठेवले होते ना त्यामध्ये घालायचे आहेत. पाकामध्ये इथे सुरुवातीलाच आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. मी इथे विसरले होते, त्यामुळे बघा नंतरनं घातलेली आहे. वेलची पावडर मिक्स करून झालेली आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण ज्या जिलेब्या तेलातून काढून घेतल्या होत्या ना त्या गरम गरमच जिलेब्या आपल्याला या पाकामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. बघा अगदी बुडतील ना अशा ठेवायच्या आहेत. अगदी आतपर्यंत पाक घुसतो आणि अगदी रसदार अशा ह्या जिलेबी तयार होतात. अशाच पद्धतीने बघा एका साईडला मी दुसऱ्यासुद्धा करून घेतल्या आहेत. अजिबातच खाली चिटकत नाही आणि अगदी वरपर्यंत छान फुलून येतात या जिलेब्या. तुम्ही कधी यापूर्वी अशा पद्धतीने घरच्या घरी जिलेबी केलत्या का आणि कोणत्या पद्धतीने केलत्या हे सुद्धा मला नक्की सांगा. मी सुद्धा इथे पहिल्यांदाच केल्या आहेत, पण खूप जास्त अप्रतिम झालत्या. आता बघा सगळ्या जिलेब्या इथे मी तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. गरम गरम तेलामधून जिलेब्या जर तुम्ही पाकात टाकल्या ना तर अगदी आतपर्यंत त्याचा जो पाक आहे ना तो मुरला जातो. अशाच पद्धतीने आता सगळ्या जिलेब्या मी पाकातून काढून घेतल्या आहेत. तर इथे बघा एका वाटीमध्ये ना आपल्या भरपूर अशा जिलेब्या तयार झालेल्या आहेत. मार्केटमधून याच जिलेब्या आणायला आपल्याला खूप सारे पैसेसुद्धा लागतात आणि घरच्या घरी ना आपण अगदी हायजीन मेंटेन करून ह्या जिलेब्या तयार करतो. त्यामुळे नक्कीच एकदा अशा पद्धतीच्या कुरकुरीत जिलेब्या करून पहा. इथे बघा मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवले आहे आणि आतपर्यंत छान रसरशीत या जिलेब्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.